आज आपण पोह्याचे गुळ घालून केलेले पौष्टिक लाडू बनवणार आहे। हे लाडू चवीला खूप टेस्टी लागतात आणि महिनाभर हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात। कोणताही पाक न करता अगदी झटपट 10 मिनिटातच लाडू तयार होतात। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। साहित्य बघूया। मी इथे 2 वाट्या पोहे घेतले आहे। पोहे तुम्ही कोणतेही घेऊ शकता, जाड किंवा पातळ। 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलं, 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतला, 1 वाटी शेंगदाणे घेतले, थोडी इलायची आणि पिस्ते घेतले। सर्वात आधी आपण पॅन मध्ये थोडे थोडे करून पोहे टाकायचे आहे। पोहे आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचे, असे कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजायचे आहे। छान असे मिक्स करूया। दोन ते 3 मिनिटांमध्ये लगेचच पोहे भाजले जातात। असे हातावर चुरगळून बघायचे। पोहे आपले छान भाजले आहे। एका ताटामध्ये काढून घ्यायचे। सर्व पोहे आपण भाजून घेतले आहे। त्याच पॅन मध्ये आता शेंगदाणे टाकूया। शेंगदाणे आपल्याला छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे। शेंगदाणे छान भाजले आहे, काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये। त्यानंतर खोबरं टाकायचं। खोबरं ही आपल्याला छान भाजून घ्यायचे, गोल्डन कलर येईपर्यंत। खोबरं ही कमी गॅसवरच भाजायचं, मस्त असं लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायचं। खोबरं ही छान भाजून झालं, प्लेटमध्ये काढून घ्यायचं। खोबरं आपल्याला चांगलंच भाजून घ्यायचं। थोडं कच्चं असलं तर त्याचा खवट वास येऊ शकतो लाडूमध्ये। सर्व साहित्य आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। पोहे आपले छान थंड झाले। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे, जेवढे बसेल तेवढे टाकून घ्यायचे। मी इथे मोठं भांडं घेतलं आहे, त्यामुळे सर्व पोहे त्यामध्ये बसले। झाकण लावून याला बारीक वाटून घ्यायचं मिक्सरमधनं, अशी बारीक पावडर तयार करायची। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेलं खोबरं टाकायचं, झाकण लावायचं, छान फिरवून घ्यायचं मिक्सरमधून। बारीक केलेलं खोबरं पोह्याच्या पावडरमध्ये टाकून घ्यायचं। त्यानंतर शेंगदाणे टाकूया। शेंगदाण्याची ही छान पावडर तयार करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने। त्या शेंगदाण्याच्या पावडरमध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे। ऑन ऑफ करत छान असं फिरवून घ्यायचं आहे। एकजीव करून घ्यायचं, म्हणजे लाडू बांधायला आपल्याला सोपं जातं। बारीक केलेलं मिश्रण ह्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं। सर्व गूळ मी शेंगदाण्यामध्ये बारीक करून घेतला, एकजीव करून घेतला। बारीक केलेली इलायची टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायची मिश्रणामध्ये। सर्व आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं। दोन्ही हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झाला आहे। पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून फिरवून घेऊया, म्हणजे लाडू बांधायला आपल्याला सोपं जाईल। बारीक केलेलं मिश्रण एका ताटामध्ये बाजूला करून टाकून द्यायचं। लाडूचं सर्व मिश्रण मिक्सरमधनं फिरून घेतलं आहे। आता लाडू वळायला घेऊया। छान एकजीव झाला आहे। या लाडवांमध्ये मी 1 थेंबही तूप नाही वापरलं, त्यामुळे याला असं बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं। लाडू वळता येत नसेल तर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचं। बारीक केलेले पिस्ते टाकूया आणि मिक्स करून घेऊया आणि छान असे लाडू वळून घ्यायचे आहे। मस्त लाडू वळले जात आहे। बघू शकता किती सुंदर लाडू वळला गेला आहे। अजिबात पाक न करता, एकही थेंब तूप न वापरता पोह्याचे असे पौष्टिक लाडू तयार झाले आहे। खायला तर इतके टेस्टी आहे आणि बनवायला झटपट तयार होतात। आय होप आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।